आय होप व्ह्यू चांगला येत असेल. आपली आजची राईड आहे वे टू नाशिक, मुंबई टू नाशिक वाया कर्जत. आपण कर्जत होऊन जाणार आहोत, कारण का आपले पुण्याहून 2 रायडर्स आहेत, ते आपल्याला भेटणार आहेत. तिथून आपण जाऊ डायरेक्ट. इथून आता घरून मी निघालो आहे गोरेगाववरून. आता डायरेक्ट जाईन पनवेलला. आपण आपले पोरं भेटणार आहेत आपल्याला. आम्ही जवळजवळ 7 बाईक आहेत आमच्या. 3 लोक आम्हाला कर्जतला भेटणार आहेत, असा सीन आहे. तर आता इथून तर निघतो, आता इथून पनवेलला जायला निघतो. बघूया आरेमधूनच टाकू गाडी. काय सीन आहे काय माहिती. एकदम थंड वातावरण आहे, जबरदस्त. लय भारी वाटतं असं सकाळ सकाळ राईड करायला, आणि लय म्हणजे जाम भारी. आता वायझर लावून काय आवाज येतोय काय नाही मला पण माहीत नाही. पण आता बोलतात ना, राईड करायची आहे तर तुम्हाला सकाळी निघावंच लागेल, सकाळी उठावंच लागेल. मी सकाळी बरोबर 4:30 वाजता उठलो आहे, आणि गणपती बाप्पाला नमस्कार करून आपण राईड पुढे कंटिन्यू करूया. पेट्रोल टाकायचं आहे, पण आता आपण पनवेलला जाऊनच पेट्रोल टाकू, कारण आता आपल्याला लेट झालं आहे. 5:30 झाले. आपले 6चा मीटअप पण होता. मला अर्धा तास लेट होणार आहे त्यामुळे. तर बघू काय सीन आहे. आला सॉरी मला हात लागला असेल कॅमेऱ्याला. आयचे गावात ते कॅमेऱ्याला हात लागतो असा काच बीज गचकनवरती करताना. भेंडी गवर आता काय सीन होतोय माहीत नाही, पण तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये हर हर महादेव. कालूडॉन आला मध्येच. आपली एक लाईट बघ अशी तिरकी पडते, कारण का एक लाईट जरा बहुतेक खराब झाली असं वाटतंय. सकाळ होतच आले, त्यात काही विषय नाही. आपण पनवेलला जाईपर्यंत पूर्ण आपल्याला बोलतात ना असं उजेड दिसेल. आरेमधून जातोय मी. आरेमधून म्हणजे आता डेंजर रोड आरेचा आलं आहे बघा. मला दिसतंय की नाही दिसतंय घंटा मला माहीत नाही, पण रोड लय बेकार. डायरेक्ट पवईला पण बाहेर पडू ना. आणि सकाळचे 5:30 वाजले तरी पण अंधार आहे, बऱ्यापैकी अंधार आहे. तेव्हा रिक्षा टेम्पोवाला आता दनादन उडवत नेते. हे बघा भरपूर लोक आहेत तिथे. तुम्ही बाहेर पडता तिकडून काढला, इथून डायरेक्ट आपण जाऊ पवई. टेन्शन नाही ना. हां, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, सकाळचे 5:30 वाजलेत. विंड नॉईस येत असेल म्हणून वायझर बंद करतो. सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी गोरेगावहून राईड करणार आहे ती नाशिक एक्सप्लोअर करायचं आहे. ह्याच्या आधी मी राईड केली गोवा, पण मी ब्लॉग बनवू शकलो नाही, कारण का त्याचं कारण असं होतं की आपला गोप्रो खराब झाला होता. गोप्रोचा खूप खतरनाक इश्यू असतो, आणि ते बोलतात ना इथे सर्व्हिस सेंटरच नाही, तर सॉर्ट आऊट होणं खूप म्हणजे लय मुश्किल गोष्ट आहे. त्यामुळे मी जर कोणी मोटो ब्लॉगिंग सेटअप चालू करत असेल तर त्यांना म्हणजे मी सांगेन की त्यांनी गोप्रोवरती शिफ्ट नका हो. तुम्ही DJI घ्या, असं बरंच म्हणजे भरपूर आहेत अजून ॲक्शन कॅमेरे, तुम्ही त्याच्यावरती शिफ्ट व्हा. कारण का गोप्रोला मतलब नाही. आता भरपूर यूट्यूबर मोठमोठे ब्लॉगर DJI वगैरेच वापरत आहेत. गोप्रो हा पहिला होता, आता तो नाही राहिला आहे. तर राईड नाशिक असणार आहे ना, तर आपल्यासोबत जवळजवळ 7 बाईक आहेत. 4 आता आपल्याला पनवेलला मिळणार आहेत, आणि 3 बाईक आहेत त्या आपल्याला कर्जतला भेटतील. तर आपण वाया कर्जत चाललो आहे, कारण का ती लोक पुण्याहून येणार आहेत. थोडा रूट पण आपल्याला एक्सप्लोअर करता येईल.
डायरेक्ट ठाणा वगैरे सिटीतून जायला मजा नाही, त्यामुळे आम्ही तो रूट निवडला आहे. तर बघू आता डायरेक्ट पनवेलला भेटू. आता आरेचाच रोड आहे, मी डायरेक्ट पवई गार्डन, पवईवरून डायरेक्ट सरळ सरळ तुम्हाला माहिती असेल पनवेलला वाया म्हणजे ऐरोली वगैरे करत पनवेलला बाहेर पडेल आणि पनवेलहून आपली ॲक्च्युअल राईड स्टार्ट होईल. इतर मी आता सोलो करतो आहे, तिथून आपल्याला आपले 4 फंटर भेटतील, त्यांच्यासोबत आपण पुढे राईड कंटिन्यू करणार आहे. तर तुम्ही बघाच काय सीन आहे, काय सिनॅरिटी आहे, काय म्हणजे मजा येईल तुम्हाला, खरोखर मजा येईल आणि तुम्हाला कळेल काय सिच्युएशन आहे, काय तिकडे नाशिकमध्ये काय गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत, मी तुम्हाला दाखवेनच. सर आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा, यूट्यूब चॅनलला फॉलो करा. इंस्टाग्रामवरती मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकत असतो, त्यामुळे आणि मी ॲक्च्युली ग्रुप जॉईन करतो, बरेच ग्रुपमध्ये मी राईड करतो, त्यामुळे सोलोही करतो आणि ग्रुपमध्येही करतो. तर तुम्हाला जर ग्रुपमध्ये राईड करायची असेल तर तुम्हाला तो एक बोलतात ना बेनिफिट होईल. सो तुम्ही नक्की आपल्या चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तर डायरेक्ट आता भेटूया पनवेलला आपण काय कोण कधी येतो आहे मला वाटतं मलाच लेट होणार आहे, त्यामुळे चला थोडा आपण वेळ न घालवता आपण डायरेक्ट भेटू पनवेलला. ओके बाय बाय. तर मॅगडीजवळ पोचलो आहे मित्रांनो, कळंबोली सर्कलला. मॅगडीवरती दिसत असेल तुम्हाला, काय घंटा दिसणार आहे, मॅगडीवरती आहे आम्ही काही, आणि हा इकडेच कुठेतरी हे लोक बोंबलत आहेत, त्यामुळे मला एकदम यांना शोधावं लागेल. एक 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 कारा इथून कुठून तरी रोड आतमध्ये जायला आहे. आणि पोचलो आपण कुठे, आणि मला वाटतं अंशुल नाही आले अजून, आणि अंशुलची जे लोक वाट बघतात. ते लोक अंशुलचीच वाट बघतात. अंशुल आला नाही आहे अजून असं वाटतंय मला. तर मित्रांनो आता आम्ही सगळे निघतो आहे, सगळे आपले अंशुल पण आला पल्सर घेऊन. आता आम्ही डायरेक्ट गाड्या काढणार त्या कर्जत. मला काय माहिती नाही कुठून काय आहे, बघू आता राणेच्या मागे मागे जाऊ. चला तर चालू झाली आपली राईड. तर मजा येईल खूप आज राईड करायला. एकदम सॅटरडे आहे, एकदम वातावरण पण भारी आहे, दिलखुश वातावरण आहे, एकदम जबरदस्त. राणेची आपली ॲडव्हेंचर एडजी, जबरदस्त वातावरण, 101 पोरं तयार, एकदम फुल माहोल जबरदस्त. आणि पहिलाच ओके थोडा मोबाईल असा देऊ, बिन नॉईस म्हणून लावून देऊया. निखिलने चालू केली गाडी दणकवायला, तेच चालू होणार आहे कारण का 14 जण आहोत आम्ही. आणि आपल्याला 3 रायडर, आपले राहुल भाई आणि 2 रायडर्स पुण्याचे आहेत, ते आपल्याला भेटणार आहेत कर्जतला. बरोबर, हां कर्जतला भेटणार. मला एवढी आयडिया आहे, कर्जतलाच भेटणार. आय होप अँगल बरोबर आहे, आवाज चांगला येत असेल आणि खतरनाक वातावरणात ही आपली राईड चालू झालेली आहे. ला 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 ला, जबरदस्त.
खरंच आपल्याला मजा येईल राईड करायला. आणि मला वाटतं ग्रुप राईड आम्ही केल्या होत्या. हे सगळे आम्ही एका ग्रुपमध्येच भेटलो होतो सर्व आणि तिथून आमची ओळख झाली. आणि मग तिथून आताही म्हणजे ते लोक एकदा गेले होते असे. आता ही यांच्यासोबत असे आम्ही 4-5 जण असे 7-8 जणांची आमची फर्स्ट राईड आहे यांच्यासोबत. बाकी मी सोलो आणि ग्रुपसोबत आम्ही भरपूर राईड केली. म्हणजे आम्ही अजून पण पोरं असताना आम्ही 4-5 जण त्याच ग्रुपमध्ये भेटलो. फुल मजा येणार आहे. आणि पनवेलच्या जैनपीटी रोडने आपण आता चाललो आहे कर्जतला. डायरेक्ट कर्जत वाया काही शहापूर वगैरे करून आपण नाशिकला उतरणार आहोत. बिकॉज थोडा रूट पण लांब वाटला पाहिजे, थोडा दिवसभर मजा पण आली पाहिजे. चला रेडी स्टेडी गो. तर खरंच रोड बघा, व्ह्यू बघा, एकदम पॉईंट बघा. बाईक आपली पुढे आपला एक्सपल्स आहे, त्याच्या पुढे एडजी ॲडव्हेंचर आणि मागे आपले पल्सर. तर हा रूटच भारी आहे. मला म्हणजे मजा येणार आहे राईड करायला खरोखर. बघू आता काय सीन आहे. ला 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 ला. तर इथून आता आपण मला वाटतं कर्जतला भेटू. रोड तर मध्ये मध्ये काय असेल खास तर दाखवेल, अदरवाईज डायरेक्ट कर्जत. जबरदस्त रोड बघा, रोड बघा. हा मजा राणेवर भारी आहे ना रोड, एक नंबर. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. Warm under my bare feet, crowds moving like a heartbeat, skipping stones in city streams we find. Let's write a new story, leave the old behind. Someone's cooking love in the air, I swear. Every spark in their voices shows they care. Colors splash like secrets on these walls, while laughter echoes through the halls. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break.
बोलला का घंटा मला आवाज नाही आला, मी आपला मान हलवली, पण भारी. तो आपल्या ग्रुपमधला नव्हता ॲक्च्युली, दुसऱ्या ग्रुपमधला होता. पण बोलतात ना, बघूनच म्हणजे त्याने मला काहीतरी विचारलं, पण मला काय आवाज नाही आला, मी आपलं हा केलं. आता काय ठीक आहे, तर काय बोलतात ना, प्रत्येक म्हणजे बोलतात ना, रायडर्सला बघितलं ना आपण, कुठल्या तरी एका म्हणजे बाईकवरती रायडर चाललं आहे, की आपोआप ना मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतं आपोआप. काय बोलतात ना, काहीच असं हे नाही, लय भारी वाटतं, जबरदस्त, म्हणजे एकदम खतरनाक वाटतं. कारण का त्यांनी मला बघितलं, त्याला काय वाटलं, आवडलं, बाईक आवडली कदाचित, त्यामुळे त्याने मला भरपूर लोक बाईकवरून म्हणजे भरपूर लोक बोलले की यार मस्त, म्हणजे खूप छान बनवलेस बाईक, भारी बनवलेस. त्यामुळे काय तो पण तेच काही बोलला असेल. सो मजा आली. आता लिंक चालू झाली आहे. चला, कर्जतच्या दिशेने आपण वळालेलो आहोत. कदाचित आता लवकरच आपण कर्जतमध्ये पोचू. तिथे आपल्याला बाकीचे रायडर्स भेटणार आहेत, त्यांना भेटू आणि मग पुढची राईड कंटिन्यू करू. आणि हे बघा मित्रांनो, हे यांना काय घंटा बोलतात ना, मला तर माहिती नाही इकडं जायचं की इकडं जायचं, मध्ये जेवून थांबलेत आणि काय लापता झालेले आहेत. आणि आता बोलते सरळ जायचं आहे. एक जण बोललेला मॅप लावू नको, मॅपची गरज नाही, आणि अजून मॅपवर शोधतायत कुठे जायचं आहे. ऑलमोस्ट पोचलोय बोलतो. मित्रांनो नाश्ता केला आहे, नाश्ता डन झाला. तर नाश्ता करून डायरेक्ट जाणार, मला वाटतं मध्ये ब्रेक घेतला तर नॉर्मल, नाही तर डायरेक्ट जाणार आपण नाशिक. आणि ऑलमोस्ट पब्लिक नाशिकलाच चालली आहे. तर काय सीन आहे काय नाही, आपल्या जवळ 7 बाईक जे आपल्याला पुण्याचे रायडर्स भेटणार होते ते नाही, राहुल आहे आपल्याला भेटलेले आहेत. 1 2 किती आहे, BMW 1 2 3 4, पल्सर 5, आपली 6 आणि निखिल बाईची 7, टोटल 7 बाईक आहेत. नाश्ता झाला एकदम पद्धतशीर. बघू शकता ह्या हॉटेलला थांबल्यावर राणेंचाच हॉटेल आहे वाटते, राणे कॉर्नर. आणि खरंच मस्तपैकी आपण इडली बोलतो, इडली मेंदूवडा, सगळे पोहे वगैरे ज्याला जे आवडलं ते खाल्लं. आता डायरेक्ट पोचणार आपण नाशिक. आणि राणेबाई काहीतरी काढतायत आतून, बघू द्या. ओ बडी जबरदस्त. आणि राणीने कॅमेरा लावण्याचा प्रयत्न, आवड्यात तो चोर बाजारात आणलं वाटतं, चोर बाजारात आणलाय, चोर बाजारात ना. देवगडला असं लागत, अरे बाबा आयडिया आहे त्याला लावायला. आपण चला, मजा येईल भरपूर. फुल लाईनअप लावत, खतरनाक व्ह्यू आहे. आणि आपली राईड चालू झाली आहे. नाश्ता करून राईड कंटिन्यू करतो आता. तर डायरेक्ट नाशिकमध्ये भेटू, नाशिकमध्ये बोलू. आपल्याला अजून एक्सप्लोअर करायच्या जागा असतो, त्याच्यासाठी आपल्याला अजून स्टोरेज हवा आहे बऱ्यापैकी. सो चला, आता डायरेक्ट नाशिकमध्येच भेटू. आपल्या गाड्या तर निघाल्या. त्यामुळे मजा येते रोडवरती. जेव्हा तुम्ही असता ना
तेव्हा जो रिॲक्शन भेटतो, जे काय गोष्टी होतात ना, त्याच्यामध्ये तो खरा आनंद आहे. आणि याच आनंदासाठी प्रत्येक रायडर हा बाहेर पडतो. महाराष्ट्र भूषण, नानासाहेब धर्माधिकारी, जय सद्गुरू, एकदम खतरनाक. आणि खरंच मस्त असं रोड आहे आणि खूप मजा येणार आहे आपल्याला या रोडवरती राईड करायला. लीड करतो यतीन, त्याच्या मागे आहे निखिल, त्याच्या मागे राहुलभाई, त्यांच्या मागे मी, आणि अजून आपल्या मागे 3 रायडर्स आहेत. अशा आपल्या टोटल 7 बाईक आहेत. तर मजा येणार आहे राईड करायला. एक नंबर जबरदस्त व्ह्यू आहे, हे खतरनाक. आणि कर्जतमधून आपण चाललोय. खरंच जी ही सिच्युएशन आहे ना, ती म्हणजे बोलतात ना भेटत नाही. आणि पाऊस आलेला आहे, आणि खरंच पावसाने जर लवडे लावले तर आपली लवडे लागले समजून द्यायचं. आई शपथ पाऊस आला आणि गोप्रो मला वाटतं बंद करायची वेळ आलेली आहे. गोप्रोची रेकॉर्डिंग पण बंद करावी लागणार आणि गोप्रो पण बंद करून गपचूप ठेवून द्यावं लागणार आहे. ओ हो, एक नंबर. काय बघा ना, विठ्ठल रखुमाई, विठ्ठलाची जी स्टॅच्यू आहे आणि मूर्ती आहे, म्हणजे काय भारी वाटते, जबरदस्त. असे व्ह्यू भेटले पाहिजे बघायला, तर मजा येईल. एक नंबर. रावस अशा जागा भेटल्या पाहिजे एकदम. आणि राणे एकदम हौशी माणूस. एक्सपिरियन्स माणसाने पहिले हे काय हौशी माणूस राणे. हौशी माणसाने पहिले जातात. अरे राणे इकडून नाही का, इकडून आहे ना राणे. अरे सरळ जाणार, सरळ वाट घेणार, आडवं तिडवं तुला जाणार ना काय. अरे पहिले एंट्री म्हणजे एकाकडे कॉन्ट्री जमा करूया डायरेक्ट आम्ही. जबरदस्त. सुला वाईन काय याला काय बोलतात मला विसरलं. हां, सुला वाईन यार्ड. कम टू सुला वाईन यार्ड. आत्ताच पोचलोय जस्ट. आणि काय माहिती रोडने त्यांना गोप्रोचा काहीतरी सीन झालेला, चालू होत नव्हता. असं सीन आहे. आता बघू काय सिच्युएशन आहे. लॉक केलं. सगळ्यात हौशी माणूस पहिला चाललाय. फोटो काढून एकदम बघा, सगळ्यात हौशी माणूस राणे साहेब. जबरदस्त. तुम्ही वीकेंडला आलात तर 1000 आणि वीकडेजमध्ये आलात तर 600 रुपये. 600. वेलकम टू सुला वाईन या. एकदम जबरदस्त बघू शकता, एकदम भारी. आता इथून एंट्री करणार आणि आतमध्ये काय कशी प्रोसेस होती ते सगळं आतमध्ये जाऊन दाखवणार आहेत. आतमध्ये गेल्यावर बघू. So, am I audible? Yeah. Any preferred language? English or Hindi? English. Okay. So, good afternoon. My name is Harsh Ranwani. I'll be your sommelier for today's tour and tasting. I'll be explaining about our wine making process, which we follow in Sula. When we make wines, we follow 5 steps. We add yeast in that juice. What yeast do? It starts fermentation process, converts